निदा खान TCS प्रकरणात चर्चेत असलेलं नाव. या प्रकरणात जी पहिली FIR दाखल झाली त्यात निदा खानचं नाव होतं. त्यानंतर तिला 42 दिवसांनी SITनं ताब्यात घेतलं, तेही छत्रपती संभाजीनगरमधून. निदा खानला ताब्यात घेतल्यानंतर घडामोडींना आणखी वेग आला. कोर्टातल्या सुनावणीमध्ये मोठा दावा करण्यात आला, पण तसाच ड्रामा झाला तो निदा खानला अटक करण्यात. छत्रपती संभाजीनगरमधल्या ज्या घरातून निदा खानला अटक झाली ते घर MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचं. पण पोलिसांचं पथक पटेल यांच्यापर्यंत कसं पोहोचलं? फोन कॉलमुळे आलेला संशय, त्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सुरक्षा आढावा आणि साध्या वेशातल्या पोलिसांनी केलेली कारवाई, निदा खानच्या कुटुंबियांनी केलेले दावे, सगळा थरार सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नाशिकच्या TCS मध्ये अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत पीडितेने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये 26 मार्चला पहिली तक्रार दिली. पोलिसांच्या पथकाने वेश बदलून केलेला तपास, एकूण 9 FIR, आंदोलनं अशा अनेक गोष्टींची प्रचंड चर्चा झाली. पण या सगळ्यात निदा खान हे नाव रडारवर आलं. सुरुवातीला निदा खान TCS मध्ये HRचं काम करत असल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर कंपनीकडून ती HR डिपार्टमेंटमध्ये नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. पण निदा खानवर झालेले आरोप, पीडितांनी आपल्या जबाबात तिने हिजाब घालायला लावला, कपड्यांची स्टाईल बदलायला लावली असे आरोप केल्यानं निदा खानला अटक कधी होणार हा प्रश्न प्रचंड चर्चेत होता. पोलिसांची पथकं निदा खानला पकडण्यासाठी मुंब्रा भिवंडीमध्ये गेली. तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेण्यात आलं, पण निदा खान फरारच होती. गर्भवती असल्याने तिच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आले, जे फेटाळण्यात आले. अखेर 7 मेला रात्री तिला संभाजीनगरमधून अटक झाली. पण ना नाशिकमध्ये ना मुंबईमध्ये निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची लिंक पोलिसांना कशी लागली? तर याची सुरुवात झाली माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या एका स्टेटमेंटमुळे. आपण निदा खानला भेटलो आणि तिच्या कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असं जलील यांनी सांगितलं. त्यानंतरच पोलिसांनी यात MIMच्या इतर नेत्यांचा काही रोल आहे का, या प्रकरणात राजकीय अँगल आहे का, या दृष्टीने चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या रडारवर आले छत्रपती संभाजीनगरचे MIMचे नगरसेवक मतीन पटेल. पोलिसांनी मतीन पटेल यांचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले तर पटेल यांना एका अनोळखी नंबरवरून फोन यायचा, पण बोलणं फक्त काही सेकंद व्हायचं. बोलणं झाल्यानंतर हा नंबर पुढचे 8 ते 10 तास बंद व्हायचा. त्यावरून पोलिसांना मतीन पटेल यांच्यावर संशय आला. काही बातम्यांनुसार हा नंबर निदा खानच्या मावशीचा होता, पण त्याच्यावरून निदा खानच बोलायची. पोलिसांना मुंब्र्यामधल्या एका CCTV फुटेजमध्ये निदा खान तिच्या मावशीसोबत चालत असल्याचं दिसलं होतं. यात भर म्हणजे निदाच्या पतीने सुद्धा ती आपल्या मावशीसोबत गेल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे निदाच्या मावशीवर वॉच ठेवण्यात आला आणि पोलीस मतीन पटेल यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर 5 मेला SITचे ACP संदीप मिटके यांनी छत्रपती संभाजीनगरला 2 पथकं रवाना केली. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेशी समन्वय साधला, बॅकअप प्लॅन रेडी केला आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवली. प्रचंड गोपनीयता बाळगून हे सगळं सुरू होतं. तिकडे निदा खान आपले आई वडील, भाऊ आणि मावशी यांच्यासोबत नारेगावच्या कौसर पार्क भागातल्या एका बंगल्यात राहत होती. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मतीन पटेल यांच्या या बंगल्यात काही दिवसांपूर्वीचे कुटुंब राहायला आलं. कुटुंबात गर्भवती मुलगी होती. नवीन भाडेकरू आले आहेत असं समजून आजूबाजूच्या लोकांनी फार लक्ष दिलं नाही. विशेष म्हणजे हा भाग दाट वस्तीचा असला तरी ज्या बंगल्यात निदा खान थांबली होती तो बंगला गर्दीपासून थोडासा लांब आहे. निदा खानची मावशी नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात असल्याचं समजलं असलं तरी तिचं लोकेशन पोलिसांना मिळत नव्हतं, जे अर्थातच मतीन पटेल यांना माहित होतं. हे लोकेशन काढण्यासाठी पोलिसांनी एक ट्रॅप तयार केला, ऑपरेशन सुरक्षा आढावा. त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या नगरसेवकांना सांगितलं की तुमच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचा आहे, तपासणी करायची आहे असं म्हणत सगळ्यांना एकत्र बोलवलं. यामागे पोलिसांचा डाव सिंपल होता. मतीन पटेल हे स्वतःच्या सुरक्षेसाठी पर्सनल बॉडीगार्ड बाळगायचे. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घ्यायचा आहे म्हणजे काहीतरी धोका असावा असं समजून असुरक्षिततेच्या भीतीपोटी मतीन पटेल तिथे पोहोचले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी इतर नगरसेवकांकडे जुजबी चौकशी केली, पण मतीन पटेल यांच्या पुढे थेट पुरावेच मांडले. साहजिकच पुरावे दाखवल्यानं आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे आलेले मतीन पटेल यांच्या पुढे काहीच पर्याय राहिला नाही. त्यांची भीती हेरून आखलेला डाव परफेक्ट बसला आणि पटेल यांनी निदा खानचा पत्ता सांगितला. लागलीच पोलीस वेश बदलून त्या बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी निदा खानला अटक केली. अगदी साध्या गाड्या घेऊन पोलीस त्या बंगल्यापाशी गेले, त्यामुळे कुणालाही संशय आला नाही.
सगळ्याच नगरसेवकांना बोलवल्यानं मतीन पटेल यांनाही संशय आला नाही. तर ते स्वतःच्या सुरक्षेची अतिकाळजी घेत असल्यानं पोलिसांची ही चाल त्यांच्या लक्षात आलीच नाही. पण विषय फक्त अटकेवरच थांबला नाही, कारण निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून नाशिकला घेऊन जाणं हे सुद्धा पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं. पोलीस खासगी गाडीने तिला नाशिकला घेऊन जात होते, पण निदाने गर्भवती असल्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे कायदेशीर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता होती. त्यामुळे नाशिक मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अडचणी वाढू नयेत अशा सूचना दिल्या. त्यानुसार निदाला अटक केल्यानंतर 9:15च्या सुमारास नाशिक पोलिसांचं पथक समृद्धी महामार्गाच्या अलीकडून पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये परत आलं. निदाला गारखेडा भागात एका न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेऊन तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला आणि त्यानंतर पुढच्या कारवाईसाठी नाशिककडे रवाना करण्यात आलं. निदा खानला अटक झाली असली तरी तिच्या कुटुंबियांनी ती निर्दोष असल्याचा दावा केलाय. निदा नाशिक TCS मध्ये HR डिपार्टमेंटमध्ये नव्हती, तर फक्त एक टेलिकॉलर होती. तिला फक्त 15,000 रुपये पगार होता. 26 मार्चला या प्रकरणात FIR झाली. निदा 10 एप्रिल पर्यंत नाशिक TCS मध्येच काम करत होती. तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं नाही. तिची चौकशी झालीच नाही. त्यानंतर जेव्हा हे आरोप चर्चेत आले, बातम्या होऊ लागल्या, तेव्हा कंपनीने तिला कामाला न येण्याबद्दल सांगितलं. तेव्हा ती नातेवाईकांकडे गेली. ती फरार नव्हतीच, पण ती निर्दोष असल्याने आणि गर्भवती असल्याने आम्ही तिच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करत होतो, कारण जेलमध्ये जाऊन तिच्या आणि बाळाच्या तब्येतीवर काही परिणाम व्हायला नको अशी आमची इच्छा होती. पण अटकपूर्व जामिनाचे सगळेच मार्ग बंद झाले, तेव्हा आम्हाला तिला अटक होईल या गोष्टीचा अंदाज आला, असं म्हणणं तिच्या कुटुंबियांकडून मांडण्यात येते. निदा गर्भवती असल्याने तिच्या आईला 2 वेळा निदाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. निदाला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर तिला आश्रय देणारे MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात आले. निदा खानला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा सरकारी वकिलांनी या प्रकरणात पीडितेवर अत्याचाराच्या कटात निदाचा सहभाग आहे, पीडित अनुसूचित जातीची असून तिच्यावर दबाव टाकत धर्मांतर केलं गेलं, निदा कुठे राहत होती, तिला राहण्यासाठी कुणी मदत केली, फरार काळात तिला कुणी आर्थिक मदत केली, निदाने पीडितेच्या मोबाईलमध्ये धार्मिक ऍप्लिकेशन्स का डाउनलोड केले, त्यांना धार्मिक रील्स, व्हिडिओज आणि त्याच्या लिंक्स का पाठवल्या, पीडितेला कशा प्रकारे प्रवृत्त केलं, तिचं नाव बदललं होतं का, तिला मलेशिया इथं इम्रानकडे पाठवलं जाणार होतं, हा इम्रान कोण याच्या तपासासाठी कोठडी मिळावी अशी मागणी केली. काही बातम्यांनुसार हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं ग्राह्य धरत न्यायालयाने निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. पण या सगळ्या प्रकरणात राजकारण सुद्धा भडकलंय. मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. मतीन पटेल आणि इम्तियाज जलील यांची SIT कडून चौकशी करा अशी मागणी करणारं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. तर जलील यांनी आपण निदा खान आणि तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा असल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय. पण या सगळ्यात MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर नगरसेवक मतीन पटेल आणि त्यांचा मेव्हणा यांचे फोटो होते. त्यामुळे ओवैसी मतीन पटेल यांची पाठराखण करणार का आणि या सगळ्या प्रकरणाला राजकीय अँगल मिळणार का याची चर्चा आहे. त्यात काही माध्यमांनी संभाजीनगरमधून निदा खान हैदराबादला जाणार होती असा दावा केलाय. त्यामुळे नगरसेवकावर आखलेला ट्रॅप या प्रकरणात गेम चेंजर ठरलाय. पण आता न्यायालयात नेमकं काय होणार आणि या प्रकरणाला राजकीय वळण लागणार का हे महत्त्वाचे प्रश्न असतील.